आहे अजून एक प्रचार. नाही, मला वाटतं की विकासावर सामान्य मतदार हा मतदान करेल. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रपूर महानगरातून बहुसंख्य निवडून येतील. आज काँग्रेसने काय केलं? लाडक्या बहिणींचे पैसे देणं बंद करा असं पत्र निवडणूक आयुक्ताला दिलं जातं. आणि काँग्रेसने या जिल्ह्यातली दारूबंदी हटवली. म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे नाही आणि दारूचा प्रचार प्रसार करणारी महात्मा गांधींशी नातं तुटलेली ही काँग्रेस आहे. आणि या काँग्रेसकडे कोणताही कार्यक्रम नाही. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रचार सभा आहे का? काहीच नाही. त्यांनी एका प्रकारचं एक लॉफिंग क्लब म्हणजे त्यांचं भाषण झालं आहे. त्यांच्या भाषणामध्ये या राज्यातील अर्बन पॉप्युलेशनला समस्येतून मुक्त करण्याची कोणती योजना नाही, त्यावर ते बोलत नाही. फक्त त्यांच्या मुखातून विष आणि विष आणि याशिवाय काही निघत नाही. माननीय मोदीजींबद्दल वाईट म्हणायचं, देवेंद्रजींबद्दल वाईट म्हणायचं, भारतीय जनता पार्टीबद्दल वाईट म्हणायचं, याशिवाय त्यांच्या भाषणातला कसा विकास करणार आहे, काय योजना आहे, या अगोदर त्यांनी काही नवीन विकास केला होता का, तेलंगणाच्या महानगरपालिकेत काही विकास होतो आहे का, कर्नाटकच्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी काही विकास केला आहे का? कुठेही दूर दूर पर्यंत त्यांच्या भाषणामध्ये विकासाचा काहीही संबंध येत नाही. असं वाटतं की काँग्रेसच्या डिक्शनरीतून विकास हा शब्द आपोआपच गायब झालाय. फक्त विष, जहर हे सांगायचं आणि काहीतरी उदाहरणं गमतीदार द्यायची, म्हणजे काँग्रेसला मतं द्या. मला वाटतं की मतदार सुजाण आहे आणि हा मतदार याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी व शिवसेनेच्या विचाराशी हातात झेंडा घेतलेल्या उमेदवारांना विकासासाठी पाठिंबा. अशी टीका काही अदानी आज मोठा झाला का? 88 पासून कोणी मोठं केलं? अदानी आजही बारामतीला कोणाच्या वाढदिवसाला जातो, कोणाशी संबंध आहे? चिमनभाई पटेल साहेब मुख्यमंत्री असताना 10 पैसे मीटर जमीन दिली. छबीरदास मेहताजी मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांना मुद्रा पोर्ट दिलं आणि कारण नसताना भारतीय जनता पार्टीवर आरोप करणं ही फॅशन प्रयत्न पुढे येत आहे. असं नाही आहे. ही त्यांची काँग्रेसची एक चांगली स्ट्रॅटेजी आहे, करता भाजपवाल्यांनी शिकली पाहिजे. असं करायचं, व्हिडिओ करायचा आणि व्हिडिओ व्हायरल करायचा, हे यांची चांगली स्ट्रॅटेजी. हे मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शिकली पाहिजे असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.